लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे पार्थ ढाराढूर झोपलेला असतो. तर बघा प्रेक्षक हो, काल रम्याने जे कॉफीमध्ये जायफळ घातलेलं असतं ना, आता तीच कॉफी प्यायलेला असतो आता पार्थ. त्यामुळे आता तो झोपलेला असतो एकदम आणि काव्या मात्र इथे अभ्यास करत असते. तर आता रम्याचा प्लॅन मात्र फ्लॉप झालेला असतो आणि पार्थ मात्र एकदमच झोपून टाकलेला असतो आणि तो घोरतही असतो. तर मग आता त्याचा आवाज ऐकून काव्या बघते त्याच्याकडे. मूर्ख आहेत कसले, डिस्टर्ब होतंय मला, असं म्हणते आता काव्या. तर आता इथे काव्या पट्टी मारते आणि ओरडते देशमुख म्हणून. मुद्दाम करताय का, असं म्हणून ओरडते आता काव्या. 100% मुद्दाम करत असतील, असं म्हणते आता काव्या. मी असं बोलल्यावर लगेच असा घुरायचा आवाज वाटतो, असं म्हणते आता काव्या. घुरण्याचा आवाज आहे का, कसला आवाज आहे, असं म्हणते आता काव्या. 10 वाजले तरी घुरत बसायचं आहे ना. आता मी ह्यांना शांत करून दाखवतेच, असं म्हणते काव्या आणि उठते आता आपल्या खुर्चीवरून. तर आता काव्या पारच्या कानाकडे येते आणि म्हणते, आओ देशमुख, घोरू नका, असं म्हणून जोरात ओरडते ती. घोरू नका, अभ्यास करता येत नाही मला, डिस्टर्ब होतंय, असं म्हणून आता औषधी सुद्धा घेऊन मारते आता काव्या पार्थला. तरी तो काय उठत नाही. तर आता इथे काव्या मॅगझिनचा गोळा करते आणि त्याच्यामध्ये ओरडते जोरात आता ते घेऊन पार्थच्या कानात, देशमुख म्हणून. तर मग आता पार्थ प्रेझेंट सर म्हणून आता उठतो झोपेतून. काय परेड चालू आहे ते, असं म्हणते आता काव्या. काय चाललंय, तर आता कुठे काय चाललंय, असं म्हणतो पार्थ. तुमचं घोरणं चालू आहे, असं म्हणते आता काव्या. जोर जोरात घोरत होता तुम्ही, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना, म्हणून ते काय घोरू शकत नाहीत का, असं म्हणतो आता पार्थ. तुम्ही जरा जास्तच घोरत होता, असं म्हणते त्या काव्या. आणि घोरण्याची कॉम्पिटिशन लावली ना तरी तुम्ही त्या टॉपला असाल, असं म्हणते त्या काव्या. तर हसतो होता पार्थ. थँक्यू असं म्हणतो होता पार्थ. काय हसताय, तुमची कौतुक करत नाहीये मी, असं म्हणते आता काव्या. करा ना, कधीतरी कौतुक करा, शिका, असं म्हणतो आता पार्थ. काय क्लासला सुट्टी घेतात की काय, असं म्हणते आता पार्थ. तर आता काव्या म्हणते, मी क्लासला सुट्टी घेत नाहीये, माझ्या क्लासला सुट्टी आहे, असं म्हणते आता काव्या. आणि तरी मी घरात असले तरी सकाळपासून अभ्यास करते, असं म्हणते आता काव्या. व्हेरी गुड, असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे एवढं मनावर घेतलं, मला पार्किंगमध्ये तुमच्यासाठी एक जागा रिकामी करावी लागेल, असं म्हणतो आता पार्थ. का, असं म्हणते आता काव्या. तर मग आता पार्थ म्हणतो, काय एवढा अभ्यास करताय, उद्या कलेक्टर झाला, उद्या तुमची लाल दिव्याची गाडी येईल, पार्किंग नको का त्यासाठी, असं म्हणतो आता पार्थ. एक मिनिट, तुम्ही तुमच्या लाल दिव्याची गाडी आल्यावर या गरीबाच्या गाडीत बसणारच नाही, असं म्हणतो होता पार्थ. काय हरकत नाही, बायको आहे झाल्यावर नवऱ्याला तहसीलदार झाल्याचा फील तरी येईलच, असं म्हणतो होता पार्थ. हो की नाही असं म्हणतो पार्थ. मॅनेजर कशाला फोन करतोय सकाळ सकाळी, असं म्हणतो आता पार्थ. तर मग आता काव्या म्हणते, घड्याळात अख्खे 10 वाजलेत, हेच सांगायला तुमचे शिंदे मॅनेजर कॉल करत असतील, उचला, असं म्हणते आता काव्या. अहो 10 वाजले, तुम्हाला उठवलं का नाही, असं म्हणतो आता पार्थ. एक मिनिट, तुम्हाला मी कशाला उठवू, तुम्ही मला सांगितलं होतं का, असं म्हणते आता काव्या. तुम्ही सांगितलं होतात का की सकाळी उठायचं आहे मला, तुमची मीटिंग आहे वगैरे, बोलला होतात का, असं म्हणते त्या काव्या. नाही ना, मुळात रात्रभर असं तोंड उघडं ठेवून करत होता तेव्हा काही कळलं नाही, असं म्हणते त्या काव्या. कसला होतं तुम्ही, सकाळपासून अभ्यास करताय पहाटेपासून, तर मला उठवायचं ना तुम्ही, असं म्हणतो आता पार्थ. तुमचा अभ्यास पण झाला असता, माझी मीटिंग पण झाली असती. फार वाईट आहात तुम्ही, व्हेरी बॅड कलेक्टर, असं म्हणतो आता पार्थ. तुमची पार्किंगची जागा कॅन्सल. तर आता काव्या म्हणते, माझ्या पार्किंगची जागा बाजूला ठेवा, तुमची मीटिंग, उचला ना तो फोन, असं म्हणते आता काव्या. तुम्ही थांबा, असं म्हणतो पार्थ. तुम्ही थांबलात तर मी उचलणार ना, असं म्हणतो पार्थ होता. हॅलो शिंदे, मी आज वर्क फ्रॉम होम. तेवढ्यातच आता काव्या म्हणते, जरा नीट बोला, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो, ऑनलाईन करतो मी मीटिंग, असं म्हणतो आणि पार्थ जातो आता बाथरूममध्ये. तर आता इथे काव्या डोक्याला हात धरून थांबते. कुणी ह्यांना आर्किटेक्ट बनवलंय काय मी, असं म्हणते काव्या आणि आता चादर घडी घालते. एक मिनिट, मी का आवरते ह्यांचा पसारा, असं म्हणते आता काव्या. पार्थ देशमुखांचं ब्लँकेट बघतील पार्थ देशमुख काय करायचे ते, असं म्हणते आता काव्या. मी माझ्या अभ्यासावर फोकस करते, असं म्हणते आणि आता अभ्यास करायला जाते काव्या परत. तर आता इथे रम्या आणि वसवत्याचं कन्व्हर्सेशन दाखवलंय. तर आता इथे वसवत्या म्हणतात, आज तुझे 10च्या 10 बोटं तुपात आहे, तसं म्हणतात आता वसवत्या रम्याला. आज कसं छान होतंय तुझ्या बाबतीत सगळं. तर मग आता रम्या म्हणते, फक्त आजच नाही आहे, तर आता रोजच माझ्या बाबतीत सगळं चांगलं होईल, तर रोजच आता माझी गुड मॉर्निंग होईल, असं म्हणते रम्या. आणि मी त्या काव्याची बॅड मॉर्निंग करेल. करशील, नक्की करशील, मला खात्री आहे रम्या, असं म्हणते आता वसवत्या. पण खरं सांगू, मला तुझा हा अवतार बघून मला असं वाटतंय की तू एका टीव्ही सिरियलची वॅम्प आहेस, असं म्हणतात आता वसवत्या. टीव्ही लावणारी नाही आहे, असं म्हणते आता रम्या. आता ही रम्या फक्त आग लावणारी नाही आहे, तर वणवा पेटवणारी आहे आणि लवकरच त्या काव्याच्या आयुष्यात मी वणवा पेटवणार, असं म्हणते आता रम्या. त्याचा असा भडका उडेल ना की तिची बहीण ती नंदिनी सुद्धा विझवू शकणार नाही, असं म्हणते आता रम्या. आधी मी त्या काव्याकडून तिचं ध्येय हिसकावून घेईन आणि मग तिची बहीण, असं म्हणते आता रम्या. कानाखाली न मारता वळ कसे उठतात ते दाखवून देईन मी त्या नंदिनीला.
असं म्हणते आता रम्या. मग आता तिथेच संपता त्यांचा सीन. तर मग आता इथे नंदिनीला डोसा बनवताना दाखवलंय आणि तेवढ्यातच आता तिथे मानिनी येते. गुड मॉर्निंग नंदिनी असं म्हणते आता मानिनी. गुड मॉर्निंग असं म्हणते आता नंदिनी. अरे वा डोसा असं म्हणते आता मानिनी. छानच. प्रत्येक सासूला ना अशी सून मिळावी असं म्हणते आता मानिनी. सासूच्या मनातलं ओळखणारे असं म्हणते मानिनी. मी तुमच्या मनातलं कसं ओळखलं असं म्हणते आता नंदिनी. अगं काल आपण देवळात गेलो होतो ना, त्या देवळाच्या बाहेर एक अण्णा डोसा विकतो. बरीच वर्ष मी आणि विक्रम देवळात गेलो ना की बाहेर येऊन अण्णाकडचा डोसा खाल्लाच पाहिजेत. रवा साधा डोसा, मैसूर मसाला डोसा खूप आवडतो आम्हाला. कधी कधी तर हे काय म्हणायचं माहितीये का, मानिनी जरा देवळात जाऊया का? तेव्हाच मला कळायचं ह्यांना काय देवळात वगैरे जायचं नसतं ग. थोडक्यात काय डोसा खायची इच्छा झालेली आहे असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंदिनी मात्र आपल्याच विचारात असते. तर मग आता मानिनी सुद्धा बघते हे. पण मी तुमच्या मनातलं ओळखलं हे कसं काय असं म्हणते आता नंदिनी. कळलं नाही असं म्हणते ती. तर मग आता मानिनी म्हणते असं काय करतेस नंदिनी, काल आपण त्याच देवळात जाऊन आलो ना असं म्हणते आता मानिनी. तेव्हा आम्ही बाहेर पडताना अण्णाकडच्या डोसाचा घमघमाट सुटला होता असं म्हणते आता मानिनी. तरीही मी तुला काही बोलले नाही, आम्ही डोसा खाल्लाही नाही असं म्हणते मानिनी. कारण आपल्याला जीवाची काळजी होती, आपल्याला लवकर घरी यायचं होतं ना असं म्हणते मानिनी. आणि आज नेमके तू डोसे करतेस असं म्हणते मी असं म्हणते आता मानिनी. तर मग आता नंदिनी म्हणते अच्छा अच्छा असं हो असं म्हणते आता नंदिनी. तर आता परत नंदिनी विचार करायला लागते. तर आता मानिनीलाही समजतं आणि मग ती म्हणते नंदिनी एक विचारू का असं म्हणते मानिनी. आजकाल मला घरातलं सगळं बदलून गेल्यासारखं वाटतंय असं म्हणते आता मानिनी. फार्म हाऊसवर तुम्ही गेलात आणि तिथून आल्यानंतर कोणीच पूर्वीसारखं वागत नाहीये असं म्हणते मानिनी. काव्या गप्प गप्प असते. तूही बराच वेळा उदासच असतेस. मिथुन भाऊजी सतत विचारत असतात. कोडं सोडवताना सुद्धा मला एकही प्रश्न विचारत नाहीत. आणि जीवा त्याचं तर काहीतरी वेगळंच सुरू असतं असं म्हणते मानिनी. एकटा पार्थच आहे जो काही नॉर्मल आहे असं म्हणते आता मानिनी. तर मग आता नंदिनी परत विचारात जाते. तर मग आता मानिनी म्हणते नंदिनी काही खुपतंय का तुझ्या मनात? हे बघ काही असेल तर बोल ना. विचारायचं असेल तर विचार. खरंच विचारू असं म्हणते नंदिनी. तर मानिनी म्हणते हो खरंच विचार. खेळात वजीर राहिलाच नाही तरी राजाला घेऊन बुद्धिबळाचा खेळ तर चालू राहू शकतो ना असं म्हणते आता नंदिनी मानिनीला. तर मग आता इथे त्यांचा सीन संपतो. तर मग आता परत इथे मिथुन काका आणि जीवाचा सीन दाखवलाय. तर मग आता इथे जीवा परत तो मोल्ड जोडत असतो JNDKचा. तर मग आता मिथुन काका म्हणतात काय चालवलंयस तू हे जीवा म्हणून, काय लावलंयस तू हा खेळ स्वतःशी जीवा नंदिनीशी आणि काव्याशी असं म्हणतो आता मिथुन काका. तुला फार्म हाऊसवर समजावून सांगितलं तरी तुला कळत नाही आणि तुझं मन आहे ना कुत्र्याच्या शेपटीसारखं झालंय असं म्हणतो आता मिथुन. किती सरळ करायचा प्रयत्न केला तरी वाकडच. आणि आता बघ पहिला फोडायचं नंतर जोडत बसायचं असं म्हणतो आता मिथुन. तुला किती वेळा सांगितलंय माझ्याकडून नाही तोडलंय, नंदिनीकडून तुटलंय असं म्हणतो आता जीवा. अरे जीवा पण हे नाही जोडलं जाणार असं म्हणतो आता मिथुन. फुटलेलं गिफ्ट आणि तुटलेलं मन नाही जोडलं जाणार असं म्हणतात आता मिथुन काका. मुळात मी म्हणतो कशाला उगाच जोडण्याचा प्रयत्न करायचा, सांग ना का करायचा असं म्हणतो आता मिथुन काका. आय डोंट लाईक दिस जीवा, कळलं असं म्हणतो आता मिथुन काका. तुला काय दोघी दोघी बहिणी पाहिजेत का तुझ्या आयुष्यात असं म्हणतो आता मिथुन काका. सांग ना असं म्हणतो मिथुन काका. तर आता जीवा एकदमच डोळे मोठे करून बघतो आता मिथुन काकाकडे. तुला कुणाचा एकाचाच तरी हात धरायला लागेल तुला असं म्हणतो आता मिथुन. तसं नसतं ने रे ते फिल्ममध्ये नाही का, हिरोच्या कुशीत एक हिरोईन असते, दुसरी जाते म्हणून तिचा आपण हात धरतो असं म्हणतो आता मिथुन काका. तसं नाही जमत रे, रिअल लाईफमध्ये वेगळं आहे रे असं म्हणतो आता मिथुन काका. आपलं जग वेगळं आहे, तू समजून घे असं म्हणतो मिथुन काका. मी म्हणतो काव्या पाहिजे कशाला तुला, सांग ना. तुला कळत नाहीये ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, पार्थची बायको आहे, समजत कसं नाही तुला असं म्हणतो आता मिथुन. हे बघ काका असं म्हणतो आता जीवा. तर मग आता मिथुन म्हणतो हे बघ एक मिनिट, तुझ्या मनात असत असेल ना की काव्य तुझ्या मनात नाहीये, एक काम कर देवासमोर चल, शपथ घे आणि बोल, ओरडून बोल की काव्या माझ्या मनात नाही असं म्हणतो आता मिथुन. खोटं बोललं तर माझी जीभ झडेल, बोल असं म्हणतो आता मिथुन. हेच हेच म्हणतोय मी असं म्हणतो आता मिथुन. तुझं असं झालंय ना की समजते नाही बात को आणि चिल्लाते रात को असं म्हणतो आता मिथुन काका. अरे काय बोलतो काय करतोय तुझं, तुला तरी कळतंय का रे जीवा असं म्हणतात आता मिथुन काका. एवढा चांगला मुलगा तू, एवढी चांगली बायको नंदिनीसारखी मिळाली तुला, तू मागे वळून का बघतोय असं म्हणतो आता मिथुन. झालं गेलं ते सोडून दे. तर आता इथे परत नंदिनीने मानिनीचं सीन दाखवलंय. तर आता नंदिनी म्हणते मानिनीला सांगा नाही खेळ सुरू राहू शकतोच ना. तर मग आता मानिनी म्हणते हो खेळ सुरू राहू शकतोच. राजा खेळातून बाहेर पडला तर खेळ चालू राहू शकत नाही असं म्हणते आता मानिनी. पण जर का वजीर बाहेर पडला तरीही खेळ चालू राहू शकतो असं म्हणते आता मानिनी. राजा जिंकूही शकतो असं म्हणते आता मानिनी.
बरोबर बोललात तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. राजाचा खेळ चालू राहूच शकतो असं म्हणते नंदिनी. पण राजाच खेळातून बाहेर पडला तर वजिरासाठी खेळ संपला असं म्हणते नंदिनी. हो ना असं ती विचारते. नंदिनी काय झालंय असं म्हणते आता मानिनी नंदिनीला. नीट सांगशील का काय झालंय ते नंदिनी असं म्हणते मानिनी परत. काय नाही आई, खेळ संपलाय असं म्हणते नंदिनी. तर आता परत आता जीवाने मिथुन काकांचं सीन दाखवलंय. तर मग आता मिथुन म्हणतो बोल ना, कधी संपवणार हा खेळ, संपव बाबा असं म्हणतात आता मिथुन काका जीवाला. तुझ्या पाया पडतो हा गेम संपव असं म्हणतो आता मिथुन जीवाला. असं एका महिन्यात संपवू असं म्हणतो आता जीवा. वर्षभराचं प्रेम असं एका महिन्यात संपावून टाकू. अरे आठवणी आहेत ना त्या असं म्हणतो जीवा. पुसायला वेळ लागेल, असं कसं लगेच संपवता येईल. मी प्रयत्न करतोय माहिती आहे ना तुला असं म्हणतो आता जीवा. मूव्ह ऑन होतोय मी. तुलाच मी फार्म हाऊसवरती सगळे गिफ्ट घालून टाकायला सांगितले होते ना मी असं म्हणतो होता जीवा. जाळलेस ना तू. आता हँडमोल्ड पडताना पाहिला तो तुटला. मला आठवणी आली यार. वेळ लागेल ना यार, वेळ द्या ना थोडा असं म्हणतो होता जीवा. मला माहिती आहे मी नंदिनीशी चुकीचा वागतोय आणि त्यासाठी मी तिला सॉरी म्हणेन. तुम्हाला काव्याचं दुःख दिसतंय, नंदिनीचं दुःख दिसतंय, तिला होणारा त्रास दिसतोय, पण मला होणारा त्रास तो कुणालाच दिसत नाहीये. वेळ द्या ना मला थोडा. नेमकं कशासाठी वेळ हवाय तुला जीवा असं म्हणतो आता मिथुन काका. तुझं आणि काव्याचं नातं जगासमोर आणण्यासाठी असं म्हणतो आता मिथुन. की काव्याचं प्रेम कायमचं विसरण्यासाठी असं म्हणतो आता मिथुन काका. मला फक्त आता इथेच एवढंच कळतंय की काव्याला अजून त्रास होता कामा नये असं म्हणतो आता जीवा. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, आम्हा दोघांमुळे ना नंदिनीला त्रास व्हायला नको आहे असं म्हणतो आता जीवा. कारण मला माहिती आहे कारण मला माहिती आहे ह्या वर्षभरात जितकं प्रेम काव्याने माझ्यावर केलंय ना, त्याहीपेक्षा जास्त प्रेम नंदिनीने माझ्यावर केलंय असं म्हणतो आता जीवा. आणि तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी असं म्हणतो जीवा. मी ना मधल्यामध्ये अडकलोय असं म्हणतो आता जीवा. काय करू काहीच कळत नाहीये मला असं म्हणतो जीवा. माझी अवस्था ना या हँडमोलच्या तुकड्यांप्रमाणे झाली असं म्हणतो आता जीवा. रोज माझ्या मनाचे तुकडे होत आहेत आणि ते दिसत मात्र कुणालाच नाही आहेत असं म्हणतो जीवा. तर आता मिथुन काका मात्र जातो खोलीतून जीवाच्या आणि जीवा मात्र आता ते मोल्ड जीवा ग्लूनी चिकटवत असतो. तर मग आता मिथुन काकाही बाहेर गेलेला असतो रूमच्या. तर मग आता ग्लू लावूनही चिकटत नाही आता जेकेचं ते काचेचं बॉक्स. तर मग आता इथे डायनिंग टेबल दाखवलाय. तर आता मानिनी सगळ्यांसाठी चहा वगैरे घेऊन येते डायनिंग टेबलवरती. तर आता मानिनी या भाऊजी म्हणून आता देते चहा मिथुनला. वा वहिनी काय फक्कड चहा झालाय असं म्हणतो आता मिथुन. थांबा आणि एक घोट घेतो. बघता बघा बघा ओळखतो का नाही ते असं म्हणतो आता मिथुन. वा नंदिनीने ना, तर असं म्हणतो आता मिथुन. आय लाईक इट. कुठे आहेत मॅडम असं म्हणतो आता मिथुन. हे काय डोसे करते असं म्हणते आता मानिनी. तर मग आता हसतो मिथुन बघून तिला. तर आता रम्या येते आणि म्हणते गुड मॉर्निंग काका, गुड मॉर्निंग. काय आज एकदम एवढी कशी काय खुश आहेस असं म्हणते आता मानिनी. सगळं मनासारखं होऊ लागलं ना तर मज्जा येते मला असं म्हणते आता रम्या. रम्या नेमकं काय व्हायलंय तुझ्या मनासारखं असं विचारतो आता मिथुन रम्याला. कशाची मजा येते ऑफिसमध्ये असं म्हणते तर रम्या. छान मीटिंग होत आहेत, छान क्लायंटचे रिस्पॉन्स येत आहेत म्हणून मज्जा येते असं म्हणायचं होतं मला असं म्हणते आता रम्या. नक्की ना असं म्हणते आता मानिनी. हो मामी हो असं म्हणते रम्या आता. असं का विचारतेस तर आता मानिनी म्हणते आजकाल ह्या घरात कुणाच्या मनात काय चालू आहे हे कळेना असं झालंय मला असं म्हणते आता मानिनी. तर आता मिथुन आणि रम्याला मात्र कळतच नाही काय बोलते मानिनी म्हणून. काय झालंय मामी असं म्हणते रम्या. तुला कुणी काहीतरी बोललं का किंवा तुझ्यापासून कुणीतरी काहीतरी लपवतंय असं वाटतंय का तुला? रम्या रम्या या सगळ्यात तू नकोच पडूस असं म्हणते मानिनी. तुला ऑफिसला जायचंय ना, ऑफिसला जायच्या आधी डोसे होत आहेत गरम गरम खाऊन जाशील ना असं म्हणते मानिनी. नाही नाही नको उशीर होतोय असं म्हणते रम्या. पार्थ आला की लगेच निघू आम्ही असं म्हणते रम्या. पार्थ येणार नाही असं म्हणते आता काव्या. तू उठल असं म्हणते आता रम्या. कारण ती शॉक्ट होते ना आता कसं काय उठली काव्या म्हणून. कारण तिला तर जायफळयुक्त कॉफी प्यायला घातलेली असते ना रम्या. तर मग आता ती विचारते तिला. तर आता ती विचारते तू ठरवणार का आता की पार्थने कुठे जायचं कुठं नाही ते असं म्हणते आता रम्या काव्याला. अगं ऑफिसला जायचंय आम्हाला असं म्हणते रम्या. खूप काम असतं आम्हाला तिथे माहितीये मला. आणि मुळात पार्थने काय करायचं काय नाही करायचं हे मी कशाला ठरवू असं म्हणते आता काव्या. त्यांनी जस्ट मला रिक्वेस्ट केली की तुम्ही बाहेर जा आणि रम्याला एक निरोप द्या असं म्हणते आता काव्या. निरोप द्यायला आले आहे मी. ते जस्ट उठले, त्यांची आता आंघोळ सुद्धा नाही झाली असं म्हणते आता काव्या. काय असं म्हणून जोरात ओरडते आता रम्या. तर मग आता काव्या म्हणते काय काय झालं? त्यांनी तुझ्यासाठी हा निरोप दिलाय की तू पुढे हो आणि मीटिंग चालू कर, धर्माधिकारींबरोबरची मीटिंग असं म्हणते काव्या. हो पण त्या मीटिंगसाठी पारचा हजर आणं जरुरी आहे असं म्हणते आता रम्या. तर आता काव्या म्हणते त्यांनी हेही सांगितलं होतं की की ती ऑनलाईन ती मीटिंग अटेंड करतील असं म्हणते आता काव्या. काव्या कसं काय ग उशीर उठला हा असं म्हणते आता मानिनी. म्हणजे जनरली असं होत नाही असं म्हणते आता नंदिनी मानिनी.
मलाही काही आयडिया नाही आहे काकू. ॲक्च्युली काल रात्री त्याने माझ्यासाठी कॉफी केलेली होती. मी अभ्यास करत बसले होते. मी काय नाही प्यायली ती कॉफी. माझी कॉफी मी त्यांनाच दिली प्यायला. पण झालं उलटं. 2 कप कॉफी पिऊन सुद्धा ते ढाराडूर झोपलेत. मी रात्रभर अभ्यास करत होते असं म्हणते आता काव्या. माझा प्लॅन म्हणजे पूर्णपणे फसला असं म्हणते आता रम्या. मला तर असं वाटत होतं की सगळं माझ्या मनासारखं झालंय असं म्हणते रम्या आता. तर मग आता रम्या एकदमच असं विलनसारखं तोंड करते. तर मग आता मानेच्याकडे बघते आणि म्हणते, "अगं कसला विचार करतेस एवढा रम्या?" असं विचारते आता मानेनी रम्याला. "आता ऑफिसला जायला वेळ होत होता ना तुला, तर आता पार्थ येत नसला तरी तुला जावंच लागणार ना?" असं म्हणते आता मानेनी. "हो, हो," असं म्हणते आता रम्या. "हे काय निघतेच आहे," असं म्हणते आता रम्या. तर आता मानिनी म्हणते, "अगं काव्या, मी पार्थसाठी चहा केला होता, पण त्याला अजून वेळ आहे. गार होईल, मी करते त्याच्यासाठी नंतर. तुला हवाय?" "नाही, नाही," असं म्हणते आता काव्या. "थँक काकू. मला तर थोडीशी कॉफी प्यायची होती," असं म्हणते आता काव्या. "मी माझ्यासाठी जरी कॉफी करते," असं म्हणते आता काव्या. तर मग आता मानिनी म्हणते, "मी करते तुझ्यासाठी कॉफी. तू एक काम करतेस का? हा चहा निदान जीवाला तरी दे," असं म्हणते आता मानिनी. तर आता मिथुन काका हे ऐकून त्याला शॉक बसतो. तर आता काव्या इथे नाही पण म्हणू शकत नाही ना. "काय गं?" असं म्हणते मानिनी. "चहा जीवाला देतेस का प्लीज?" असं म्हणते मानेनी. "मी?" असं म्हणते आता काव्या. "हो," असं म्हणते मानेनी. "वहिनी मी जाऊन देतो ना चहा लगेच," असं म्हणतो आता मिथून. तर मग आता मानिनी म्हणते, "तुमचं काय आहे? तुम्ही चहा पिताय, तुमच्या हातात टोस्ट आहे. बसा ना तुम्ही," असं म्हणते आता मानेनी मिथुन काकांना. "देईल काव्या." "अहो वहिनी पण मी लगेच देऊन येतो ना," असं म्हणतो आता मिथुन काका. "मिथुन भाऊजी एवढं काहीच नाहीये. बसा काव्या देशील ना प्लीज," असं म्हणते आता मानिनी. "दे गं, मी पटकन छान कॉफी करते तुझ्यासाठी," असं म्हणते आता मानिनी. "तुम्ही बसा पटकन, तुमच्यासाठी डोसे ते," असं म्हणते आता मानिनी. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे. तर आता रिकॅपमध्ये दाखवलंय की जीवा आणि नंदिनी बोलत असतात. तर नंदिनी म्हणते, "जीवा फक्त तुम्ही बोला की दे मला डिवोर्स. मी तुम्हाला मोकळं करेन," असं म्हणते आता नंदिनी. "मी स्वतः येऊन तुमच्या डोक्यावर अक्षता टाकेन. तुमच्या डोक्यावर आणि त्या बिस्केच्या डोक्यावर," असं म्हणते आता नंदिनी. "फक्त एकदा मनापासून सांगा. हवाय डिवोर्स माझ्यापासून," असं म्हणते आता नंदिनी. तर आता हे ऐकून जीवाला मात्र धक्का बसतो. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.